आपली जी कॅप काउन्सिलिंगची प्रोसेस आहे ना ती जवळजवळ संपलेली आहे आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंग जे आहे ना ते लवकरच आता स्टार्ट होते। जवळपास सगळ्या कॉलेजेसचे स्पॉट राऊंड आहेत ते 1-2 दिवसात ते संपतीलच आणि त्यानंतर आपलं जे इंजिनिअरिंग आहे ते सोमवारपासून स्टार्ट होते। खरं तर भरपूर मुलं अशी आहेत जी गावाकडून नवीन शहराच्या ठिकाणी नवीन कॉलेजेसमध्ये पहिल्यांदा एंटर करत आहेत आणि इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट इयर आहे ना ते सगळ्यात महत्त्वाचं असतं। खरं तर फर्स्ट इयर रिलेटेड मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता, परंतु आता एकतर कॉलेज लवकर स्टार्ट होते त्यामुळे तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये पहिल्या दिवसापासून कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कसं तुम्हाला कॉलेजेस अकॅडमिक्स तुमचे एक्स्ट्रा स्किल्स याच्यावरती फोकस केले पाहिजेत यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवतोय। खरं तर तुम्ही जर विचार कराल तर एक तर आपली 11वी 12वी त्यानंतर तुमची बोर्ड एक्झाम, त्यानंतर CET एक्झाम, JEE एक्झाम, काही मुलं रिपीट केली होती, ड्रॉपर्स, या सगळ्या गोष्टी आता इथं समाप्त होतात आणि इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही तुमचं पाऊल जे आहे ते आता टाकत आहात। खरं तर तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा माझ्याकडून शुभेच्छा, कारण का ही काउन्सिलिंग जी प्रोसेस होती ना, आता आजचा जो व्हिडिओ आहे ना ॲज अ काउन्सिलर म्हणून तरी नाही आहे, परंतु काउन्सिलिंगची प्रोसेस आहे ना ती जवळजवळ संपलेली आहे आणि आता तुम्ही तुमच्या ड्रीम कॉलेजेसमध्ये एंटर करताय। पहिली आणि इम्पॉर्टंट महत्त्वाची सूचना काय तर कोणालाही म्हणजे लोअर कॉलेज मिळाले, ब्रँच चांगली नाही भेटले, मी हे करणार ते करणार असे रिग्रेट करत बसू नका। जे काही कॉलेज मिळालं आहे ते ॲक्सेप्ट करा आणि पुढं तुम्हाला 4 वर्ष तुमच्या स्किल्सवरती कसा फोकस करता येईल याच्यावरती फोकस करा। आता CETच्या एक्झामच्या प्रिपरेशन दरम्यान भरपूर चुका झाल्यात मान्य आहेत, परंतु इथून पुढे इंजिनिअरिंगमध्ये त्याच चुका रिपीट होणार नाहीत। आपल्या पालकांनी जी काही मेहनत वगैरे आपल्यावरती केलेली आहे या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये बघाल ना, सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये तुमचे पालक असतात, कारण का कुठलं कॉलेज तुम्हाला मिळेल, प्रत्येक कॉलेजमध्ये तर बेटरमेंट होत नाही आहे, बेटरमेंट झाली तरी चांगलं कॉलेज जाते, जे लोअर कॉलेज आहे ते हातात मिळते, अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे जे काही कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे ते चांगलंच आहे असंच समजून तुम्हाला पुढे जायचं आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। तर आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा काय आहे तर एक म्हणजे काय की फर्स्ट इयरचं पहिलं टार्गेट तुमचं काय असणार आहे, एक चांगला CGPA मेंटेन करणं। आता CGPA मेंटेन करणं काय इम्पॉर्टंट आहे ते सांगतो। जर तुम्ही बघाल तर प्रत्येक कॉलेजेसने ऑलरेडी भरपूर इंटेक वाढवले आहेत, कम्प्युटर सायन्स, IT, AI पण 3-4 ब्रांचेस प्रत्येक कॉलेजमध्ये। त्यामुळे ज्यावेळी तुम्ही फायनल इयरला प्लेसमेंटसाठी बसणार आहात त्यावेळी कंपनीचा पहिला क्रायटेरिया असतो की आम्हाला इतक्या CGPAच्या वरचीच मुलं तुम्ही पुढच्या राऊंडसाठी शॉर्टलिस्ट करून द्या। मग अशा सिच्युएशनमध्ये जर तुमचा CGPA चांगला असेल तर तुम्हाला प्लस पॉईंट होतो की तुम्ही ती शॉर्टलिस्टिंगमध्ये पुढच्या राऊंडसाठी पार्टिसिपेट करू शकता। प्रत्येक कंपनीचा CGPA डिसाईड करण्याचा क्रायटेरिया वेगवेगळा असतो, मग ते कंपनी टू कंपनी डिपेंड करतं। परंतु आता फर्स्ट इयरपासून ना तुमचा CGPA पहिली गोष्ट तुम्ही चांगला ठेवायचा प्रयत्न करा, कारण का येणाऱ्या काळात 4 वर्षानंतर कुठल्याही कंपनीला पहिला क्रायटेरिया ती प्लेस म्हणजे तुमचा CGPA वरूनच ते डिपेंड करणार आहे। जर तुमचा CGPA चांगला नसेल तर तुमच्या पुढच्या ज्या कोडिंग राऊंड किंवा असेसमेंट राऊंड असेल त्याच्यावेळी तुम्ही शॉर्टलिस्टिंग होणार नाही आहे। त्यामुळे शक्य असेल तर CGPA चांगला ठेवा, अप्रॉक्सिमेटली 8+ किंवा 8.5+ जर CGPA असेल ना तर ते फार बरं होईल, जेणेकरून तुम्हाला कंपनीच्या शॉर्टलिस्टिंगमध्ये काही तुम्हाला म्हणजे काही इश्यू येणार नाहीत। आणि फर्स्ट इयरला CGPA खूप चांगला मेंटेन करायचं दुसरं कारण म्हणजे काय, फर्स्ट इयरचा सिलेबस इझी आहे। आपले सगळे जे सब्जेक्ट आहेत ना ते फॅमिलियर असतात, लाईक इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री, इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स, जे आपण 12th मध्ये कव्हर केले ना त्याचंच थोडंफार पुढे एक्सपान्शन आहे। त्यामुळे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा सिलेबस इझी आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्स नसतात, त्यामुळे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये CGPA चांगला स्कोर करणं इझी आहे। मात्र तेच जर तुम्ही सेकंड इयरपासून पुढे जाल तर प्रॅक्टिकल एक्झाम स्टार्ट होतात, तर टीचर्सचे इंटरनल मार्क्स असं असतात, त्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे CGPA इतका चांगला मेंटेन राहील याची गॅरंटी नसते। त्यामुळे पहिलं टार्गेट आहे सगळ्या मुलांनी चांगला CGPA कसा मेंटेन करायचा आहे ते करा, त्याच्यावरती फोकस करायचा आहे। आता चांगला CGPA कसा मेंटेन करायचा आहे, एवढं काम करा की जे काही तुमचे शिक्षक वगैरे, जी काही तुमची फॅकल्टी वगैरे जे काही शिकवत असेल क्लासमध्ये ते ॲटलिस्ट थोडंफार रिवाईज केलेत, जे फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते जरी केलेत ना तरी इनफ आहे। आमच्यासारखं एक्झामच्या आधी 2 किंवा आधी 2 दिवस आधी सिलेबस सगळा माहिती करून गेले अशा काही गोष्टी करू नका, ज्या आम्ही चुका केल्यात त्या रिपीट करायला नकोत। म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये भरपूर मुलं हेच करतात की एक्झामच्या आधी 2 दिवस आधी सिलेबस सगळा स्टार्ट करतात आणि तो होतो पण कवर, असं काय नाही आहे, परंतु त्या चुका तिथं घाई गडबड करण्याऐवजी आत्तापासून थोडाफार अभ्यास करायला स्टार्ट करा, ठीक आहे। ही होती पहिली गोष्ट। दुसरं असणार आहे ते म्हणजे काय तर कॉलेजच्या ॲटमॉस्फिअरचा आणि क्राऊडचा परिणाम होतो का, नक्कीच होणार आहे। का सांगतो, एक तर भरपूर मुलं अशी आहेत जी मिडल क्लास फॅमिलीमधून मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी जातात, तिथला क्राऊड वेगळा असतो, भरपूर मुलं तिथल्याच कानाकोपऱ्यातून आलेले असतात, त्यांचे विचार आपल्या या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो। मात्र तुम्ही आधी पहिल्यांदा ॲडॅप्ट व्हायला शिका की
कॉलेजचा क्राऊड वगैरे कसाही असू देत, भरपूर कॉलेजेस कसे असतात, लोअर कॉलेजेस असतात, क्राऊड पण व्यवस्थित नसतो. त्यामुळे असं वाटून घेऊ नका की मला खूप लोअर कॉलेज मिळाले, क्राऊड व्यवस्थित नाही. या गोष्टींचा विचार करण्याऐवजी आपण आपलं फर्स्ट इयरला कसं चांगलं प्रकारे पुढे जाता येईल, स्किल्स कसे मिळवता येईल याच्यावरती फोकस करा. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर जी टॉपची कॉलेजेस असतात ना, तसं तिथं अकॅडमिकचं वातावरणसुद्धा असतं. तिथं लाईक ते कोडिंग कल्चर वगैरे चांगलं असतं. लोअर कॉलेजेस जे असतात ना, तिथं व्यवस्थित होत नाही. कारण का होतं कसं, मी एक ऑब्झर्व केले की जी लोअर कॉलेजेस असतात त्यांना काय वाटतं की फक्त एखादी जास्तीत जास्त प्रोग्रामिंग लँग्वेज शिकल्या म्हणजे कोडिंग झालं. तसं नाही आहे. त्यामुळे ज्या मुलांना थोडीफार लोअर कॉलेजेस मिळाल्या, टियर 2 आणि टियर 3, त्यांनी लक्षात ठेवा, बाहेरच्या जगाशी कनेक्ट राहण्यासाठी सतत नवीन टेक्नॉलॉजी, जे काही यूट्यूबवरती नवीन टेक्नॉलॉजीज असतील ना, ते जास्तीत जास्त त्याच्यासोबत अपडेट येतात. हा होता तिसरा मुद्दा. आता चौथा आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, कोडिंगचं प्रिपरेशन करायला पाहिजे का. आता फर्स्ट इयरपासून शक्य तेवढं कोडिंग रिलेटेड तुम्ही मटेरियल्स एक्सप्लोर करायला स्टार्ट करा. फर्स्ट इयरच्या कोडिंग मटेरियलचं एक टार्गेट आहे, ते म्हणजे काय, फर्स्ट इयरला तुमची एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज परफेक्ट झाली पाहिजे. परफेक्ट काय, जी कॉलेजच्या अकॅडमिक्समध्ये किंवा सिलेबसमध्ये असते ना, त्या लँग्वेजचा झिरो उपयोग आहे. ते काय करतात, फक्त तुम्हाला नावाला फक्त ते सिलेबस कव्हर करायचा म्हणून कव्हर करतात, त्याचा काही उपयोग नाही. मात्र एक प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही परफेक्ट करा. मग कोणती शिकू शकता, जावा आहे, पायथन आहे, सी आहे. मी सांगेल सुरुवातीला तुम्ही पायथनपासून शिकलात तर ते फार बऱ्यापैकी होईल. कारण का पुढे पुढे जाऊन मशीन लर्निंग रिलेटेड टेक्नॉलॉजीज किंवा पायथन शिकायला पण इझी आहे आणि तुम्हाला कळून पण जाईल. त्यामुळे पायथनपासून तुम्ही सुरुवात करू शकता. काही मुलं सी पासून करतात, सी थोडी डिफिकल्ट आहे, सी पासून केलं तरीही चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे काय, लँग्वेज शिकण्यासोबत तुम्ही त्या लँग्वेज रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्विंग स्टार्ट केली पाहिजे. मग प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, हॅकर रँक आहे, कोडशेप आहे, या वेबसाईटसुद्धा तुम्ही एक्सप्लोर करा, जेणेकरून लँग्वेजची प्रॅक्टिस आहे ना ती व्यवस्थित होईल. तिसरं आहे ते म्हणजे काय, लर्निंगचे रिसोर्सेस. सगळ्यात बेस्ट रिसोर्सेस आहेत यूट्यूब चॅनल्स. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा, आत्तापर्यंत म्हणजे मी माझ्या कोडिंगच्या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग जर्नीमध्ये सगळाच्या सगळा कंटेंट आम्ही सगळा यूट्यूबवरूनच बघितला आहे. बेस्ट आणि फ्री रिसोर्सेस इंजिनिअरिंगचे सगळे यूट्यूबवरती आहेत. उगाचच पेड कोर्सेस घेण्यासाठी, सर्टिफिकेटसाठी काही गरज नाही आहे. जे काही आता भरपूर वेबसाईट्स आहेत, गिग्स फॉर गिफ्ट्स आहेत, त्यानंतर W3 स्कूल्स आहे, ट्युटोरियल्स पॉईंट आहे, वेगवेगळी यूट्यूब चॅनल्स आहेत, कोड विथ हॅरी आहे, टेलिस्को आहे, कॉलेजवाला आहे, अपना कॉलेज, अशी वेगवेगळी यूट्यूब चॅनल्स आहेत, ती प्रेफर करा. त्याच्यावरून जरी कोडिंग शिकलात तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आता कोचिंग लावली पाहिजेत का, लक्षात ठेवा, तुमच्या अकॅडमिक्स म्हणजे जे क्लासेस आहेत, जर खूपच डिफिकल्ट वाटत असेल एखादा सब्जेक्ट लाईक इंजिनिअरिंग ग्राफिक्स, त्या सिच्युएशनमध्ये कोचिंग लावलात तरी चालेल. मात्र कोडिंगसाठी शक्य असेल तर ऑनलाईन क्लास ऐवजी तुम्ही ऑफलाईन क्लास प्रेफर करा, जेणेकरून जर काही डाऊट्स आले ना तिथल्या इथे सॉल्व्ह करून घेता येतात. ठीक आहे, आणखीन कोडिंग रिलेटेड एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, शक्य तितक्या टेक्नॉलॉजीज एक्सप्लोर करा. आता मी जसं सांगितलं की फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये एक कोडिंगची लँग्वेज तुमची परफेक्ट असली पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या लँग्वेज शिकायला जास्त वेळ लागणार नाही. दुसरं असणार ते वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज एक्सप्लोर करायला, एक फ्रंट एंड डेव्हलपमेंट असेल, बॅक एंड डेव्हलपमेंट असेल, वेब डेव्हलपमेंट, अशा ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या तुम्ही पहिल्यांदा एक्सप्लोर करा. आणि आपल्याला काय परस्यू करायचं आहे, लाईक भरपूर मुलं काय करतात आत्तापासून मशीन लर्निंगचे कन्सेप्ट वगैरे, या गोष्टी एक्सप्लोर करायला शिका. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये यूट्यूबवरती आहेत. तुम्हाला फक्त स्वतःहून शिकण्याची जिद्द पाहिजेत की बाबा मला हे करायचं आहे, काय आहे, सगळं अवेलेबल आहे. ChatGPT सारखे AI टूल्स आहेत, ते यूज करायला शिका. हे फर्स्ट इयरपासून तुम्हाला करायचं आहे. लॅपटॉप गरजेचं आहे. जर तुम्ही कोडिंग रिलेटेड असाल, CS IT AI रिलेटेड ब्रँचमध्ये असाल तर लॅपटॉप गरजेचं आहे. जेवढ्या लवकर शक्य असेल तितकं कोडिंग स्टार्ट कराल तितकं तुम्हाला फायदेशीर होईल. आता कॉलेजकडून एक्सपेक्टेशन्स काय असतात की मला आता चांगलं कॉलेज मिळालं आहे, ही फॅकल्टी सगळा सिलेबस कव्हर करत असेल, सगळं चांगलं शिकवत असेल, असं तो काहीही होत नाही. महाराष्ट्रातली जी नंबर 1ची किंवा टॉपची कॉलेजेस आहेत तिथली जरी फॅकल्टी जरी बघितलात, सगळेच फॅकल्टी कोणीही तुम्हाला स्पून फिडिंग करणार नाही आहे. कॉलेजेसचं फॅकल्टीचं काम इतकंच आहे की त्यांचा सिलेबस कव्हर करायचा आहे आणि निघून जायचं आहे. बाकी ते एक्स्ट्रा एफर्ट्स काहीही घेणार नाहीत. तुम्हाला स्वतःहून त्यांच्याकडे अप्रोच करावे लागणार आहे. जसं आपल्या कोचिंगमध्ये एखादे टीचर्स येऊन आपल्याला विचारायचं की समजते की नाही, असं आता इथं काहीही होणार नाही. टीचर्सकडून एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. ते जेवढं शिकवतात तेवढं ग्रास्प करा आणि स्वतःहून सेल्फ स्टडी केलं पाहिजे. तुम्ही एक गोष्ट म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, इंजिनिअरिंगमध्ये सगळ्या गोष्टी स्वतः केल्या पाहिजेत. की कुणीही तुम्हाला येऊन सांगणार नाही की हे कर, असं कर, या गोष्टी तुमचे डाऊट्स क्लिअर करत बसणार नाही. स्वतःहून या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करा. कुणावरतीही डिपेंड राहू नका. दुसरं आहे ते म्हणजे काय, सगळ्याच फॅकल्टी वगैरे सपोर्ट नसतात. काही असतात की जे मार्क्स वगैरे सगळे, त्या अशा गोष्टींच्या मागे लागू नका. जे काही त्यांचं अकॅडमिक रिलेटेड असेल ना तेवढं क्लिअर करा आणि पुढे जा. आणि तिसरं आहे ते म्हणजे काय, वेगवेगळे यूट्यूबचे जे टूल्स असतील ना त्यांचा उपयोग थोडं करायला शिका. ठीक आहे.
आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर एक एक्स्ट्रा स्किल्स, म्हणजे जेणेकरून तुमच्या फक्त अकॅडमिकसोबत तुम्हाला फोकस करता येणार नाही, तर काहीतरी सप्लिमेंटरी स्किल असेल त्याच्यावरती सुद्धा फोकस करा. मग ते डिझायनिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, कंटेंट रायटिंग असेल, मार्केटिंग असेल, जेणेकरून फक्त एकाच कोडिंग स्किल्सवरती तुमचा डिपेंड राहता येणार नाही, इतर गोष्टींवरती सुद्धा तुम्ही फोकस करू शकाल. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की इंजिनिअरिंगचे जे कोचिंग क्लासेस आहेत मोस्टली जे अकॅडमिक रिलेटेड असेल ते ऑफलाईन असलेले बरे. ऑनलाईन कोचिंग क्लासेसमध्ये जरा डाऊट्स वगैरे इश्यू येतात. मात्र भरपूर कोचिंग क्लासेसमध्ये तरी हेच होतं की फक्त ते नावाला एकतर ते PYQs असतात तेच घेतले जातात, बाकी काही वेगळे शिकवले जात नाही. या ट्रॅपमध्ये अडकू नका. कोडिंग क्लासेसमध्ये काय करतात तर सर्टिफिकेट्स देतोय आम्ही तुम्हाला, 2 सर्टिफिकेट्स देतोय, 3 सर्टिफिकेट, त्या सर्टिफिकेशनचा झिरो उपयोग आहे. ज्यावेळी तुम्ही 4th इयरला इंटरव्ह्यूच्या पॅनलसमोर बसणार आहात तो समोरचा माणूस तुम्हाला जज करतो की तुमचे स्किल्स किती आहेत, ठीक आहे, नॉट की तुमचे सर्टिफिकेशन्स किती भरलेले आहेत. सर्टिफिकेशन्स पण इम्पॉर्टंट आहेत, परंतु उगाच सर्टिफिकेटच्या फक्त मागे लागू नका. कोडिंगच्या स्किल्सवरती फोकस करा. आत्ताच्या या AIमुळे एकतर कम्प्युटर रिलेटेड ब्रँचेसमध्ये थोडी प्लेसमेंटसाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे, याची तयारी तुम्ही आत्तापासून ठेवा, ठीक आहे. आणखीन एक, कॉलेजच्या या शेवटच्या दिवसात म्हणजे कॉलेजच्या आता ज्यावेळी स्टार्ट होईल ना, फ्री टाईम तुम्हाला भरपूर मिळतो, ठीक आहे. कॉलेजचे क्लब्स पण असतात. उगाच जे क्लब्स तुम्हाला म्हणजे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे तीच क्लब्स तुम्ही रेफर करा. उगाच फालतू क्लब्समध्ये कुठेही टाईमपास करायची काहीही गरज नाही आहे, ठीक आहे. आता जे काही क्लब्स असतात ना, उगाच त्यांचा काहीही उपयोग नाही आहे. ते म्हणतात की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, तशी पर्सनॅलिटी वगैरेचा झिरो उपयोग आहे. लक्षात ठेवा. उगाचच टाईमपास म्हणून किंवा मजामस्ती म्हणून अशा क्लब्समध्ये टाईमपास घालवण्याऐवजी गप तुमच्या हॉस्टेलमध्ये किंवा रूममध्ये बसून कोडिंग रिलेटेड काही ज्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात ना ते एक्सप्लोर केलात तर बरं होईल, ठीक आहे. आय होप ह्या नॉर्मल गोष्टी होत्या. जनरली हा व्हिडिओ जो होता ना तुम्ही ऑलरेडी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, 2 दिवसामध्ये तुमचं फर्स्ट इयर स्टार्ट होते. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या तुमच्यासोबत शेअर करत होत्या. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.